नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनेल निकिता जाधव आर्ट्स. तर आपण रोज नवीन नवीन गोष्टी बनवत असतो. सॉरी, खूप दिवस झालं व्हिडिओ आलेला नाही आहे, पण तरीही आपण नव्याने सुरुवात करत आहोत. तर आज आपण बनवणार आहोत छोट्याशा डेकोरेशनसाठी किंवा छोटीशी पूजा मांडायची असेल तर त्याच्यासाठी लागणारं चौरंग, तेही अगदी घरच्या घरी मिळणाऱ्या वस्तूंपासून. जास्त वेळ न घालवता आपण लगेच बनवायला सुरू करूया. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला मी 3 इक्वल साईजचे कार्डबोर्ड घेतलेले आहेत. वरचे 2 थोडेसे थिन आहेत आणि मधला जो आहे तो स्ट्रॉंग बेसवाला आहे. आणि त्याला एका स्ट्रॉंग ग्लूने ते तिन्ही कार्डबोर्ड मी एकसारखे चिटकवून घेणार आहे. म्हणजे त्याचा एक स्ट्रॉंग बेस तयार होईल. जो चौरंगाचा मेन बेस असतो तो तयार होईल. तर मी ते तिन्ही कार्डबोर्ड इथं चिटकवून घेतलेले आहेत एकसारख्या साईजमध्ये. आणि बघताय तुम्ही सगळीकडून एकसारखं चिटकलेलं आहे ते. आता ह्या ज्या कडा दिसत आहेत त्या कवर करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याला फेविकॉलने चिटकवून घेत आहे त्या कडा कवर करण्यासाठी. तर आपण कडा कवर करून घेतोय कारण आपल्याला एकसारखा स्मूथनेस यायला हवा, कुठेही असं रफ ओबडधोबड नाही वाटलं पाहिजे. म्हणून बघताय आता किती छान दिसतंय ते. पूर्ण मी चारी बाजूनी लावून घेतलंय त्याला. मस्त दिसतंय ना. अजूनही म्हणजे पुढे दिसेलच, पण आत्ता कसं एकसारखा त्याचा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. खाली स्टँड बनवण्यासाठी किंवा त्याचं होल्डिंग बनवण्यासाठी मी इथं माझ्या ज्या छोट्या बॉटल्स असतात त्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा जो राऊंड शेप आहे, जो घुमट आहे, तिथून कट करून घेतलेत. आणि त्याचे जो सरफेस आहे तो शार्पनेस घालवण्यासाठी मी त्याला इस्त्रीच्या साह्यानं थोडंसं स्मूथ करून घेतलेलं आहे. इथे बघताय तुम्ही मी एकसारख्या साईजमध्ये आणि एकसारखंच त्याला कट करून घेतलं आहे. आता ते जो आपण प्लॅटफॉर्म बनवला आहे, जो आपण बेस बनवला आहे, त्याच्या चारही कोपऱ्यात एक समान अंतरावर हे जे 4 स्टँड आहेत जे आपण बॉटलपासून बनवलेलं आहे ते चिटकवून घेतलेत, जेणेकरून ते जो चौरंग आहे तो व्यवस्थित उभा राहील. आता मला काही वाटलं की आपण जसं लाकडी चौरंग असतो तसं त्याला कलर करून घेऊ. पण ॲक्च्युली कलर केल्यानंतर मला समजलं की मी खाली व्हाईट कलरचा कोट द्यायला हवा होता. कारण जेव्हा कलर बसला, आता हा जो पुट्टा आहे तो आहे ब्ल्यू कलरचा आणि त्याच्यावरती कलर केल्यानंतर जेव्हा तो कलर सुकला तेव्हा त्याच्यावरती हे मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल की ब्ल्यू कलर दिसतोय, तर तसा दिसत होता. मग मी नंतर डोकं चालवलं. माझ्याकडे एक साडीचं काय म्हणतो आपण बॉक्स होता, त्याचे किनार होते ज्याला डिझाईन होती आणि मध्ये सुद्धा खूप सुंदर असं काय म्हणतो आपण त्याला पॅटर्न डिझाईन होती. तर मी ज्या कडा होत्या त्या कडेनी लावून घेतल्यात. त्याचा जो मधला पॅटर्नवाला डिझाईनचा जो चौकोनी शेप होता तो मी मध्ये चिटकवून घेतला आहे आणि कडेने त्याच्या मी स्वतःच्या हाताने पेंटनी जी डिझाईन दिसते तुम्हाला गोल्डन आणि ग्रीनमध्ये, तर ती मी स्वतःच्या हातानेच कवर केली आहे. सॉरी, तेव्हा मोबाईल जवळ नसल्यामुळे मला व्हिडिओ नाही करता आला. पण बघताय तुम्ही ओव्हरऑल लुक किती सुंदर दिसतोय. आणि तुम्हाला पूजा वगैरे मांडायची असेल किंवा छोटंसं काहीतरी डेकोरेशन करायचं असेल पूजेसाठी, तर बघा किती सुंदर तर हा होता आजचा आपला मल्टीपर्पज DIY यूज चौरंग. तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि DIYs बनवताना माझ्याकडूनही काही चुका होत आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करेन. त्या चुका तुम्ही नक्की करू नका. आणि थँक्स फॉर व्हिडिओ वॉचिंग. असाच सपोर्ट करत राहा. आपला चॅनेल नवीन आहे, तो दिवसेंदिवस ग्रो व्हावा यासाठी तुमची मला खूप हेल्प होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ फक्त बघू नका, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. थँक्यू.